नमस्कार मंडळी, काय मग कसे आहात? मजेत ना? चला मग आज आपण छान अशी हिरवीगार अशी कांद्याची पात ही भाजी रेसिपी पाहणार आहोत. कारण हिवाळ्यामध्ये ना पालेभाज्या खूप सुंदर ताज्या ताज्या मिळतात आणि त्याची चव पण खूप छान लागते. कारण त्या गव्हामध्ये आणि बाजरीमध्ये म्हणजे जे धान्य असतं की नाही त्या धान्यात पिकवल्या जातात, त्यामुळे त्याला चव खूपच सुंदर असते. ह्या दिवसातली चव पावसाळ्यात पण नसते, एवढ्या भाज्या असतात तरी पण, आणि उन्हाळ्यात तर नसते. मग चला आज आपण छान अशी रेसिपी पाहूया. कांद्याची पात माझ्या पद्धतीने करून बघायची आणि केल्यानंतर कशी वाटली तुम्हाला रेसिपी त्याचा मला रिप्लाय द्यायचा आहे. रिप्लाय द्यायला विसरायचं नाही. आणि जे नवीन आहेत त्यांनी पटापट सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून थांबायचं नाही. जे बेल आयकनचं बटन आहे ना ते दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. माझ्या रेसिपी अगदी साध्या सिंपल तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये केलेल्या आहेत. मग कशा वाटतात ते मला कमेंट करून कळवायचं आहे, रिप्लाय द्यायचं आहे, मेसेज करायचा आहे आणि लाईक करायचं आहे. लाईक, मेसेज, सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत. तुमचं मोटिवेशन मिळतं आणि मेसेज पण करायचा. खूप छान वाटतं तुमचा अभिप्राय आल्यानंतर. पुढची रेसिपी करायला प्रोत्साहन मिळते आणि उत्साह पण वाढतो. चला मग आपण आता किचनमध्ये जाऊया. ही बघा हिरवीगार अशी कांद्याची पात खूप छान मिळाली होती. म्हटलं चला तुमच्यासाठी सुंदर अशी रेसिपी माझ्या पद्धतीने दाखवते आहे. कारण ह्या दिवसामध्ये बघा भाज्या खूप हिरव्या मिळतात. छान अशी आपण बारीक चिरून घेतली आहे. बघा अशा प्रकारे खूप सुंदर चव लागते. अगदी एकदा केली ना तर तुम्हाला सारखी करावीशी वाटेल, एवढी सुंदर बारीक चिरून घेतली आहे. मी जे पांढरा भाग असतो कांद्याचा तो पण घेतला आहे आणि मटकीची डाळ टाकली आहे. मटकीच्या डाळीने खूपच अप्रतिम लागते. सर्वप्रथम आपण तेल गरम केलं, त्यामध्ये आपण लसूण टाकला आहे बारीक चिरून. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता, पण मी काळ्या तिखटाची बनवणार आहे. त्यानंतर आपण जी कांद्याची पात चिरून घेतली होती ती टाकणार आहोत. अगदी सुंदर खूपच अप्रतिम अशी चव लागते मटकीच्या डाळीने. करून बघा. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता किंवा तुरीची डाळ, मसूरची डाळ, कुठलीही डाळ वापरू शकता. पण मटकीच्या डाळीची चव आहे ना ती कुठल्याच भाजीला येणार नाही बघा. त्यामुळे करून बघा मैत्रिणींनो. एवढी सुंदर लागते ना की तुम्ही सारखी कराल. त्यानंतर आपण मटकीची डाळ घेतली होती ती छान अशी निवडून घेतली, त्यामुळे ती मी तशीच टाकली. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकले. छान असं आपण आणि काळा मसाला जो माझा घरगुती मसाला आहे तो टाकला आहे. मस्त आपण हलवून घ्यायचं आहे आणि वाफेवर छान अशी शिजवून घ्यायची आहे. खूप सुंदर. चला मग पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यानंतर आपण झाकण ठेवले 5 मिनिटांनी. बघू शकतो आपण झाकण काढलं आहे. बघा त्याला पाणी सुटलं, कारण आपण धुतली होती ती, आणि म्हणजे चिरायच्या अगोदर धुतली होती. कुठलीही भाजी चिरण्या अगोदर धुवायची. बघा त्याला छान पाणी सुटलं. आपण कोरडी करून घेतली. बघा किती सुंदर दिसतीये. तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. एकदम अप्रतिम चव लागते. कारण या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीला खूप छान चव असते. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.